तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी स्पेअर यूट्यूब चॅनलवरती। आज आपण पाहणार आहोत चालू घडामोडी डायरी अंक 40वा। येणाऱ्या सर्व एक्झामसाठी अतिशय उपयुक्त असणारी ही चालू घडामोडी डायरी आहे। तर सर्वांनी अतिशय काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। तर आपण सुरुवात करत आहोत चालू घडामोडी डायरी सिम्प्लिफाईड अंक 40वा। तर सर्वात आधी आपण आज पाहणार आहोत राजकीय घडामोडी। पहिली राजकीय घडामोडी आहे संविधानाचे संथाली भाषेत प्रकाशन। 25 डिसेंबर 2025। द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती यांच्या हस्ते। ठिकाण राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली। संविधानाची आवृत्ती ओल चिकी लिपीमध्ये लिहिली गेली आहे। यावर्षी ओल चिकी लिपीची शताब्दी म्हणजे 100 वर्षे साजरी केली जात आहेत। 2003च्या 92व्या घटनादुरुस्तीद्वारे संथाली भाषेच्या संविधानाच्या 8व्या अनुसूचीत समावेश करण्यात आला आहे। झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि बिहार या राज्यांमध्ये आदिवासी समुदायाद्वारे ही भाषा मोठ्या प्रमाणावर बोलली जाते। अतिशय महत्त्वपूर्ण अशी ही राजकीय घडामोडी आहे संविधानाचे संथाली भाषेत प्रकाशन। येणाऱ्या आगामी कोणत्याही परीक्षेत यावर प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे। दुसरी घडामोड आहे पेसा प्रादेशिक परिषद। ठिकाण विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश। हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा। ठिकाणावर प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे। कालावधी 23 डिसेंबर 2025। उद्देश राज्यघटनेच्या 5व्या अनुसूचीतील क्षेत्रामध्ये पेसा कायद्याची अंमलबजावणी अधिक बळकट करणे। पेसा कायदा 1996चा पूर्ण नाव द प्रोव्हिजन्स ऑफ द पंचायत एक्सटेन्शन टू द शेड्युल्ड एरियाज ॲक्ट 1996। अंमलबजावणी 24 डिसेंबर 1996। अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे हा मित्रांनो। अंमलबजावणी 24 डिसेंबर 1996। शिफारस भुरिया समिती। उद्देश 73व्या घटनादुरुस्तीचे पंचायत राज तरतुदीमध्ये काही बदल करून ते अनुसूचित क्षेत्रांना कलम 244(1) लागू करणे। लागू असलेली 10 राज्ये आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा आणि राजस्थान। तिसरी राजकीय घडामोडी आहे सबका बीमा सबकी रक्षा विधेयक 2025। विमा क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणुकीची एफडीआय मर्यादा 100% वाढवणारे विधेयक लोकसभेने 16 डिसेंबर 2025 रोजी मंजूर केले। अतिशय महत्त्वपूर्ण घडामोड आहे ही। हा प्रश्न तुम्हाला डायरेक्ट येणाऱ्या कोणत्याही आगामी परीक्षेत विचारला जाऊ शकतो। विमा क्षेत्राची मर्यादा 100% वाढवणारे विधेयक राज्यसभेत मंजूर 17 डिसेंबर 2025। 2047 पर्यंत सर्वांसाठी विमा हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि विमा क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी हे बदल प्रस्तावित आहेत। पुढील कायद्यामध्ये सुधारणा विमा कायदा 1938, भारतीय आयुर्विमा महामंडळ कायदा 1956, विमा नियामक व विकास प्राधिकरण कायदा 1999। विधेयकातील प्रमुख तरतुदी भारतीय विमा कंपन्यांमधील थेट परकीय गुंतवणुकीची एफडीआय मर्यादा 74% वाढवून 100% करण्याचा प्रस्ताव हा विधेयकात आहे। परदेशी पुनर्विमा कंपनी आवश्यक असलेल्या नेट ओन्ड फंडची अट 5,000 कोटी रुपये कमी करून 1,000 कोटी रुपये करण्यात आली आहे। सध्याच्या नियमानुसार विमा कंपनीच्या एकूण पेड अप शेअर्स कॅपिटलच्या 1% जास्त मूल्याचे शेअर्स हस्तांतरित करायचे असल्यास IRDAIची परवानगी घेणे आवश्यक होते। या विधेयकानुसार मर्यादा वाढवून 5% करण्याचा प्रस्ताव आहे। विमा सहकारी संस्थांना जीवन, साधारण आणि आरोग्य विमा व्यवसाय सुरू करण्यासाठी किमान 100 कोटी रुपये भांडवलाची अट रद्द करण्यात आली। विमा कंपनी आणि विमा व्यवसाय नसलेल्या इतर कंपन्यांमधील करारांना किंवा योजनांना मंजुरी देण्याचे अधिकार IRDAI ला मिळतील। संबंधित महत्त्वाचे मुद्दे विमा क्षेत्र विमा क्षेत्रातील एफडीआय मर्यादा 2000 पूर्वी 0%, 2000 26% पहिल्यांदा एफडीआय मान्यता, 2015
49%, 2021 74%, 2025 100% प्रस्तावित. हा चार्ट अतिशय महत्त्वपूर्ण आहे येणाऱ्या आगामी परीक्षेत. या चार्टवर तुम्हाला प्रश्न विचारण्याची अतिशय दाट शक्यता आहे. विमा क्षेत्रातील कंपन्यांची संख्या 2014 मध्ये 53 होती, 2025 मध्ये वाढून 74 झाली आहे. विमा संरक्षणाची व्याप्ती 2014-15 3.3%, 2024-25 3.8%. पुढची घडामोड आहे महानगरपालिका निवडणुका. मतदान 15 जानेवारी 2026, निकाल 16 जानेवारी 2025. जालना आणि इचलकरंजी या 2 नव्या महापालिकांची ही पहिलीच निवडणूक आहे. सर्वाधिक जागा बृहन्मुंबई 227, सर्वात कमी जागा जालना 65, परभणी 65. एकूण प्रभाग 893, एकूण जागा 2869. महिलांसाठी 341, अनुसूचित जातींसाठी 341, अनुसूचित जमाती 77, ओबीसी प्रवर्ग 759. एकूण मतदार 3,48,78,017. एकूण मतदान केंद्रे 39,147. मुंबईतील मतदान केंद्रे 10,111.